कधी कधी आयुष्यात एक असा माणूस भेटतो ज्याच्याशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही, ज्याच्या एका मेसेजने हसू येतं, पण त्याच व्यक्तीच्या शांततेमुळे मन तुटतं आणि तेव्हाच प्रश्न पडतो, प्रेम झालं पण इतका त्रास का होतो? खरं तर प्रेम हे वाईट नसतं, पण प्रेम करताना आपण काही चुका करतो आणि त्याच चुका आपल्याला वेदना देतात. प्रेम झाला की सर्वात आधी वाढतात त्या अपेक्षा. आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो की ती आपल्यासाठी वेळ काढेल, आपली काळजी घेईल, आपल्याला समजून घेईल. पण समोरचा माणूस आपल्यासारखा विचार करत नाही आणि तेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत. तेव्हा मन दुखावलं जातं. अपेक्षा जितक्या जास्त तितकाच त्रास खोल जातो. दुसरी मोठी चूक म्हणजे प्रेमात आपण स्वतःला विसरतो. आपण आपलं आयुष्य त्या एका व्यक्तीभोवती फिरायला लागतं. आपले मित्र, छंद, स्वप्न सगळं बाजूला पडतं आणि तेव्हा ती थोडं दूर होते. तेव्हा आपल्याला वाटतं माझ्याकडं आता काहीच उरलेलं नाही. खरं तर उरलेलं असतं, पण आपण स्वतःचं महत्त्व कमी केलेलं असतं. प्रेमात होण्याचं अजून एक कारण म्हणजे न बोललेल्या भावना. आपल्याला जे दुखतं आपण बोलत नाही, ते खटकतं, ते मनात साठवतं. हळूहळू ते साठलेले शब्द वेदनांमध्ये बदलतात आणि मग प्रेम असूनही आपण एकटे वाटायला लागतो. प्रेम झाल्यावर मनात एक भीती कायम असते, ती मला सोडून जाईल का? माझ्यापेक्षा तिला कोणीतरी चांगलं भेटेल का? ही भीती आपल्याला संशयी बनवते, अस्वस्थ ठेवते आणि आतून खाऊन टाकते. भीती असलेलं प्रेम कधीच शांत नसतं. कधी कधी असंही होतं की आपण प्रेमात खूप काही देतो, वेळ, भावना, स्वतःचा आधार, पण समोरच्याच मिळत कमी, दुर्लक्ष, उशिरा उत्तर, थंड वागणूक. आणि तेव्हा मन विचारतं, मी एवढं केलं तरी माझी किंमत नाही. हा प्रश्न हळूहळू आपल्याला त्रास बनतो. पण इथे एक सत्य समजून घ्यायला हवं. आपल्याला त्रास प्रेमामुळे होत नाही, तो अति आसक्तीमुळे होतो. जेव्हा आपण स्वतःपेक्षा समोरच्याला जास्त महत्त्व देतो, तेव्हा आपण स्वतःलाच दुखावतो. जे प्रेम तुम्हाला रोज रडवतं, जे तुम्हाला कमीपणाची भावना देतं, ते खरं प्रेम नसतं. खरं प्रेम तेच असतं जे आधार देतं, जे तुमच्या स्वतःसारखं राहू देतं आणि जे तुमचे अस्तित्व कमी करत नाही. म्हणून प्रेम करा, पण स्वतःला हरवून नाही. स्वतःवर प्रेम ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, कारण जे स्वतःला जपतो तोच खरा प्रेम ओळखू शकतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच खऱ्या भावना असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.